नमस्कार, मी आशिष जाधव. लोकमत डिजिटल न्यूज सर्व्हिसच्या महायुद्ध चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. काल युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी एक प्रकारचा एल्गार पुकारला. राज्य सरकारला 6 जूनचा अल्टिमेटम दिला. मराठा समाज माझ्यामुळे शांत बसलेला आहे, अन्यथा तो रस्त्यावरती उतरला असता. सर्व राजकीय पक्षांना त्यांनी भेटीगाठी घेऊन मराठा समाजाचं म्हणणं मांडलं, असा दावा केला. त्यांचं हेही म्हणणं आहे की आता राज्य आणि केंद्र सरकारने मिळून यात तोडगा काढावा. त्यांनी 3 पर्याय सुचवले. त्यातले 2 पर्यायांवर राज्य सरकार आधीच काम करतंय. त्यासाठी न्यायमूर्ती भोसलेंची समिती नेमण्यात आली आहे. तिचा अहवालही या महिन्याच्या अखेरीस येणार आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला घेऊन कदाचित राज्य सरकार लवकरच रिव्ह्यू पिटिशन दाखल करेल. त्यानंतर मग क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय आहे. आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे की राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना गळ घालायची की आर्टिकल 342 अंतर्गत यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संसदेमध्ये काही कायदा करता येतो का हे बघावं. ह्या ज्या गोष्टी आहेत यासाठी सर्वपक्षीय संमती हवी. मराठा समाजाला खरंच आरक्षण द्यायची भूमिका ही सर्वच राजकीय पक्षांची आहे. म्हणजे सध्याच्या आरक्षणाला, म्हणजे इतर घटकांचं जे आरक्षण आहे त्याला धक्का न लावता मराठा समाजाला जे आरक्षण देऊ केलेलं आहे राज्याअंतर्गत एससीबीसीचं, ते टिकलं पाहिजे. तशाच पद्धतीचं आणखी काही वेगळं आरक्षण येत असेल पण ते जर का न्यायालयाच्या चौकटीत टिकत असेल, असं आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. यासाठी सध्याचे जे राज्यातले राज्यकर्ते महाविकास आघाडी सरकार आहे ते काय पावलं उचलतायत, त्यांच्यावरही दबाव येतोय. संभाजीराजेंनी दबाव वाढवण्याचं काम केलेलं आहे. तर दुसरीकडं भाजपनं वेगळी भूमिका घेतलेली आहे. भाजपचे मराठा नेते हे राज्यभर दौऱ्यावर निघालेले आहेत. त्याचबरोबर शिवसंग्रामचे नेते आणि भाजपचे संलग्न आमदार विनायक मेटे यांनी आता 5 जूनला बीडमध्ये मराठा मोर्चा काढलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि भाजपचे संलग्न आमदार विनायक मेटे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत. याशिवाय आपल्यासोबत मराठा महासंघाचे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार सुद्धा आहेत. मी सुरुवातीला वीरेंद्र पवार यांच्याकडे जाणीवपूर्वक जातो. वीरेंद्र पवार, काल युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यातनं त्यांनी असं प्रोजेक्ट केलेलं आहे की मराठा समाज त्यांच्या मागे आहे. सर्व मराठा समाजाचं म्हणणं ते सर्व पक्षांकडे मांडतायत आणि त्यासाठी ते आपली खासदारकी सुद्धा पणाला लावतील. काहींचं असंही म्हणणं आहे की स्वतः संभाजीराजे हे मराठा राजकारण करतायत, त्यांना स्वतःचा नवा पक्ष काढायचा आहे, मराठ्यांचा पक्ष काढायचा आहे, म्हणून हे सगळं काही ते करतायत आणि भाजपही त्यांच्यावर कुठेतरी नाराज. वीरेंद्र पवार, कालची प्रेस कॉन्फरन्स ही राजेंची प्रेस कॉन्फरन्स होती. 5 मेला निकाल आल्यानंतर काल 28 म्हणजे जवळजवळ 23 दिवसानंतर सर्वजण एकत्र बसलेले दिसलेले, आपले दिसले समाजातील समन्वयक सर्व होते. 8-10 दिवस त्यांचे दौरे चालू होते. महाराष्ट्रभर ते फिरले, प्रत्येक भागामध्ये गेले. आमची देखील त्यांना फोन झालं होतं, कारण मराठा समाजाला एका मोठ्या भावाची गरज होती. काल छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद काल मुंबईमध्ये झाली. 5 मेला जो मराठा समाजाच्या विरुद्ध निकाल सुप्रीम कोर्टामधनं आला आणि त्यानंतर 28 तारखेला आज ही जाहीर पत्रकार परिषद त्यांनी घेतली. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी दौरा केलेला होता. प्रत्येक गावामध्ये गेले होते, जिल्ह्यांमध्ये गेले होते आणि तिकडनं त्यांनी येऊन मुंबईमध्ये बऱ्याच लोकांच्या गाठीपेटी घेऊन या पत्रकार परिषद त्यांनी घेतली. मराठा समाजाची भावना ही सर्वांना माहिती आहे आजच्या तारखेला काय आहे. प्रत्येक जण एका विशिष्ट पद्धतीने अडकला गेला आहे. प्रत्येक जण नैराश्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि अशा वेळी एका मोठ्या भावाची भूमिकेमध्ये त्यांना कोणतरी माणूस पाहिजे होता आणि तो सर्वांसमोर एक चित्र दिसलं, ते म्हणजे छत्रपती युवराज संभाजीराजेंचं. त्यांनी दौरा केला, लोकांच्या खांद्यावरती हात टाकून त्यांना थोडंसं फुंकर देण्याची प्रयत्न त्यांनी केला आणि त्याच्यातनं जेव्हा लोकांचा त्यांच्यावरती विश्वास आला, कालच तुम्ही बघू शकता कालच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आजच्या दिवसापर्यंत या 12 ते 14 तासामध्ये लोकांची मानसिकता बदललेली दिसते. जी भूमिका लोकांची आहे ती ही आहे की जर कोणतरी आमच्यासाठी उभा राहतो तर आम्ही त्याच्या पाठीमागे उभे राहायला तयार आहोत. छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी कधीही म्हटलं नाही की मी मराठा समाजाचं नेतृत्व करतो. खांद्याला खांदा लावून मराठा समाजाबरोबर मी राहतो, उभा राहणार आणि शेवटपर्यंत उभा राहणार, ही त्याची भूमिका आहे.
राजकीय काय पणाला लावलं वगैरे हे त्याचे काही वैयक्तिक प्रश्न असेल, त्याच्यामध्ये मी काही उत्तर देऊ शकत नाही. पण कुठेतरी एक आपल्यासाठी समाजासाठी उभा राहतो, पक्षाच्या विपरीत उभा राहतो, बाकीच्या सर्व त्यांच्या बहुजन समाजाचा जो एक पाठीमागे त्याच्या एक हात असतो तो बाजूला थोडा ठेवून मी फक्त पहिल्यांदा मराठा समाजाचा प्रश्न बघतो. आणि या सर्व गोष्टीवरती बघितल्यानंतर लोकांचा एक कल त्याच्या साईडनी आला की नाही बाबा, एक संभाजीराजे तरी, कारण छत्रपती, दोन छत्रपतींवरती मराठा समाजाचा विश्वास आहे, एक छत्रपती उदयनराजे भोसले आणि एक संभाजीराजे. त्यांच्या पलीकडे समाज काही बघायला तयार नाही, हे आम्हाला वारंवार दिसत आहे त्याच्यासमोर. आणि जर एक खासदार जर त्याच्यासाठी जर उभा राहत असेल तर त्याच्या मागे उभं राहणं मला वाटत नाही काही गैर आहे. जर समाजाची भूमिका ते स्पष्टपणे आणि प्रामुख्याने जर मांडत असतील तर त्याच्या मागे उभं राहणं हे गरजेचं आहे, कारण ते आपल्या मागण्यांसाठी उभं राहतात, त्यांना कुठल्या मागणीची गरज नाहीये. पण मराठा गरीब मराठा समाजातील जर लोकांसाठी ते जर उभं राहत असतील तर त्याच्या मागे पाठीमागे उभं राहणं आवश्यक आहे. मागण्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी पूर्ण विश्लेषण केलं आहे की कशा कशा पद्धतीने आणि कशा अंतर्गत देता येतं. 50% आतच देण्यासंदर्भामध्ये देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली की आता 50% हीच एक कॅप आहे, त्यामुळे वेगळ्याचा काय प्रश्नच येत नाही. म्हणून त्यांनी ते सांगितलं की राजकीय पक्षांनी सांगावं की तुम्ही कशा प्रकारे देणार, तुमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत त्या संदर्भामधले. कारण कुठलाच राजकीय पक्ष त्याच्याबद्दल सखोलपणे आणि प्रामाणिकपणे बोलायला तयार नाही. मी स्वतः 3 ते 4 पक्षाच्या प्रमुखांना भेटून देखील त्यांना ही सांगितलं, साहेब आता वेळ आली आहे भूमिका स्पष्ट करायची, 50% जी आहे त्याच्यावरती भूमिका स्पष्ट करावी लागेल, कारण सर्वोच्च न्यायालय निकाल देतेवेळी एक स्पष्ट म्हटलेलं आहे की 50%च्या वरती काही नाही. एवढंच मला फक्त सांगायचं. ठीक आहे. विनायक मेटे आहेत आपल्यासोबत, सुसंग्रामचे नेते. विनायक मेटे, ज्या पद्धतीनं संभाजीराजे यांनी मधल्या काळामध्ये एक वातावरण तयार केलं की राज्य सरकारवर दबाव आणला, त्याचबरोबर केंद्रातला सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपवरती दबाव आणला, आणि ते स्वतः राष्ट्रपती नियुक्त कोट्यातनं खासदार आहेत, त्यामुळे त्यांचा तसाही दबाव आहे. छत्रपतीचे वारसदार आहेत त्यामुळे दबाव आहे. पण आता ते राजकीय भूमिका घेत आहेत, ते सांगतायत की समाज माझ्यामुळे शांत आहे. मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात फसलं आहे. ती बाब मराठा समाजाच्या जिवारी लागलेली आहे की इथून पुढं रस्ता खूप खडतर आहे. जर का सुप्रीम कोर्ट असं म्हणत असेल की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या तर नाहीच नाही, पण आर्थिक दृष्ट्याही मागासलेला नाही, म्हणजे तो आरक्षणास पात्रच नाही, तर सगळे मार्ग बंद झाले. आणि त्यात संभाजीराजे म्हणतायत की नाही, मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो, मी सर्व राजकीय पक्षांवरती दबाव आणतो. संभाजीराजांची काही खेळी दिसते. असं आहे बघा, एक तर मराठा आरक्षण 5 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने जे रद्द केलं त्यामुळे तर मराठा समाजाचं प्रचंड हानी झाली, नुकसान झालंय, याच्याबद्दल तर काही दुमत असायचं कारण नाही. आणि त्यामुळं मराठा समाजाच्या प्रत्येक माणसाला, मग भले मग कोणी संजयराव असतील किंवा वीरेंद्र असेल किंवा कोणत्याही पक्षातला, तो मराठा समाजाचा माणूस आहे, त्याला आतमध्ये त्याचं नक्कीच दुःख झालेलं आहे. त्याच्याबद्दलचं आता मिळवायचं कसं मराठा आरक्षण, मग त्याची कुणाची जबाबदारी आहे, किंवा मराठा आरक्षणाच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय गोष्टी आहेत याच्याबद्दल मतभिन्नता असू शकते, आणि ती आहेही. काय मग त्याला राजकारणाचे अनेक कामगिरी जोडले जातात, त्यामुळे मतभिन्नता ती जास्त प्रकर्षाने समोर येते. मी त्याबद्दल आता जास्त बोलत नाही. मूळ मुद्दा असा आहे की मराठा समाजामध्ये या निर्णयामुळे नुकसान झालेलं आहे आणि त्याबद्दल रोष आहे प्रचंड. आता तो रोष कशामुळे आहे, तर मागच्या काही वर्षामध्ये आरक्षणाचे जे फायदे आहेत ते मराठा समाजाला प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाले. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा मराठा आरक्षणाची चळवळ हातामध्ये घेतली होती, संजयराव बी त्याला साक्षी आहे, तेव्हा अनेक लोक आज जे चळवळीमध्ये आहेत, काही नेते म्हणून स्वतःला मिरवतात, ते सुद्धा आम्हाला म्हणत होते की तुम्ही मूर्खपणा करताय, मराठ्याला कुठं आरक्षण मिळत असतं का, वगैरे वगैरे अशा पद्धती. त्याच्यामध्ये वीरेंद्रचे वडील शशिकांत आप्पा आहेत, त्यांचं कार्यकर्ता म्हणून मी काम सुरुवात केली, आजही मी त्यांना मानतो. आता दुर्दैव असं की वीरेंद्रला त्यांच्यावर विश्वास नाही असं दिसतंय आता वडिलाच्याच नेतृत्वावर. तो मुद्दा वेगळा, ते काही मी बोलत नाहीये. पण मुद्दा असा आहे
की मराठा समाजाचं प्रामाणिकपणाने काम करणारे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात होते आणि ते काम करत असताना आपसामध्ये त्यांचं अजिबात तू मी मतभेद असायचे, पण जाहीरपणानं कधी समोर येत नव्हते. आता ती मोठ्या प्रमाणात येत चालले, कारण राजकारण बरेच घुसलंय. आणि पण असे अनेक कार्यकर्ते आहेत की त्या कार्यकर्त्याच्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाची चळवळ ही इथपर्यंत येऊ शकली. आता दुर्दैवाने मागच्या काळात 14ला ESBCचं मिळालं, नंतर SCBCचं मिळालं, ते हायकोर्टातून नंतर सुप्रीम कोर्टात गेलं, तिथं टिकलं नाही. मग आता काय? मग आताच्या घडीला जो कळीचा मुद्दा आहे तो पुढं काय? तर पुढं एवढंच आहे की मराठा समाजाचं आरक्षण जर मिळवायचं असेल तर एवढ्या लवकर आता मिळू शकत नाही. हे वस्तुस्थिती ज्याला कायदा कळतो किंवा ज्याला त्या चळवळीतले ज्याला अभ्यास आहे त्याला कळत. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जी काही गाईडलाईन घालून दिलेली आहे की जी SC आणि ST समाजाला जे निकष लावलेले आहेत ते सुप्रीम कोर्टाने आता सगळ्याच समाजाला सांगितलेले. म्हणजे आयोग स्थापन करा, सर्वे करा, नंतर राज्यमंत्रीकडे मंडळाकडे पाठवा, मग राज्यमंत्री मंडळाने शिफारस करून राज्यपालाकडे पाठवा, राज्यपालाकडून नंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवा, मग राष्ट्रीय मागासवर्गीय राष्ट्रपतीकडे पाठवा, मग राष्ट्रपती महोदय त्यांना पडलं तर मग राज्य मान्य करून राज्याकडे पाठवतील, मग राज्यांनी कायदा करायचा. मग ते कायदा करत असताना कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचं आणि कोणत्या कॅटेगरीत द्यायचं ही प्रक्रिया सर्वसाधारण अगोदर SC ST साठी होती, ती आता सगळ्यासाठी म्हणजे मराठा समाजाला सुद्धा त्यांनी घालून दिली. आता ही प्रक्रिया राबवायची म्हणलं तर याला 1, 2, 3, 4 वर्षे किती लागतील, ते सुद्धा अनेकांनी दबाव सतत आणत राहिला. सरकार कोणतंही असू द्या त्यानं फारसा फरक पडत नाही, सातत्यानं सरकारवर दबाव आणला तरच ही प्रक्रिया पुढे जाणार आहे. आणि म्हणून ती दबाव आणण्याच्या करता अनेक लोक एकानं कुणाच्यानं काही होत नाही. आणि मराठा समाज तर कधी कुणाला एकाला मानतच नाही. शिवाजी महाराजापासून ते आतापर्यंत ते शरद पवारापर्यंत ते आता किंवा अन्य आपल्या सगळ्याच्या पर्यंत आपण पाहतोय. त्यामुळे कुणाला काही एकाला काही मानत नाही. विनायक पेटे तुम्ही चांगला मुद्दा छेडलाय. हाच मुद्दा आहे. मी यावरती एक आर्टिकल सुद्धा लिहिलंय एका वेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी आणि ते बरंच चर्चेत आलं की मराठा वोट बँक आहे मोठी संख्येनं, पण ती कोण्या एकाच्या खिशात नाहीये. बरोबर पक्ष म्हणा किंवा नेता म्हणा. अगदी हे का याचं कारण आहे आपला इतिहास आहे. इतिहासामध्ये आपला राज्यकर्ता समाज तो पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा राजे महाराजे होते तेव्हा सगळे सरदार वतनदार हे ते असे जे सगळे सेनापती वगैरे होते ते सगळे तलवारीचे जर सैन्य बाळ 5,000, 10,000, 1 लाखाचे असे मनसबदार. मग कुणी मुघलाकडे असायचं, कुणी निजामाकडे, कुणी कशाकडं, आदिलशाकडं. ही त्याला सगळ्याला छेद देऊन शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या करता केले. सवंगडी सगळे गोळा करून 12 बलुतेदार जमा करून ते केले. पण ते जे रक्तामध्ये जे राज्यकर्त्याचं जे भिनलेलं आहे तेच तेव्हापासून मधल्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळ असेल त्याच्यामध्ये सुद्धा बघा मराठा समाजाचे खूप लोक पुढे होते. नंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर तेच वर्ग वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे कार्यरत होते ते प्रामुख्याने पुढे आले. मग त्याच्यातून मग कुणी जिल्हा परिषदेमध्ये लोकल बॉडी त्यावेळेस होती, लोकल बॉडीतून पुढे आला असेल, कुणी विधानसभेत गेला असेल, कुणी लोकसभेत गेला असेल आणि मग नेतृत्व असं चालत. मग तेव्हा जेव्हा राज्यकर्ते ते होत गेले तेव्हा त्या राज्यकर्ते मंडळींनी सुरुवातीला चांगल्या भावनेने मग आपल्या भागाचा विकास करण्याकरता मग कोऑपरेटिव्हची कास धरली. मग कुणी साखर कारखाने काढले, सूतगिरणी काढल्या, दूध संघ काढले, शिक्षण संस्था काढल्या, त्याच्यामध्ये वसंतराव दादासाहेबांनी मोठं काम केलं. अशा अनेक सगळे केले आणि मग ते पसारा वाढत गेला. त्यामुळे अनेक लोकांना हा सत्ताधारी वर्ग जो आहे तो मराठा वर्ग असा तो गणला गेला आणि मुळातच रक्तामध्येच आहे. त्यांना क्षत्रिय माणूस आहे त्यामुळे त्याला व्यापार नोकरी हे अगोदर कोणी शिकवलं नाही. आता जेव्हा शिकायची या 25 वर्षामध्ये वेळ आली, पोरं शिकून सोडून मोठे, तेव्हा हळूहळू दरवाजे बंद व्हायला लागले. कशामुळं? तर आरक्षणामुळं. मग सुरुवातीच्या काळाला आरक्षणाच्यामुळे तोटे होत असताना सुद्धा मराठा समाज लढवाय हात देणारा समाज आहे. शिव आहे, वाघ आहे, वेगवेगळ्या पद्धतीने म्हणलं जायचं, गणलं जायचं. वाघ कुठं गवत खातो का, शिव कुठं काही हे करतो का, किंवा आपण देणारा हात आहे, मागणारा नाहीये, असे अनेक. पण प्रॅक्टिकली भूमिका हळूहळू अनेक संघटनांनी अनेक नेत्यांनी मराठा समाजामध्ये घेतली आणि त्याचं वातावरण मोठं झालं आणि 16ला मग सगळ्या समाजच रस्त्यावर आला. ही भूमिका आता पटली लोकांना.
सुरुवातीला ती पटली नव्हती, पण याचा परिणाम काय झाला की इतर समाजाला असं वाटायला लागलं की अरे कारखाने यांच्याकडे, आमदारकी, खासदारकी, मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडेच आहे, असं सगळं वाटायला लागलं. त्यामुळे इतर समाजाच्या बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होत गेला. आणि मग त्याकरता अगदी काकासाहेब कालेलकर आयोग 55 पासून त्या आत्ताच्या गायकवाड आयोगापर्यंत जर आपण उदाहरण घेतलं 5-6 आयोगाचं, त्याच्यामध्ये अगदी प्रिशियस माइंडनं म्हणजे पूर्वग्रह दूषितपणानं बाकीचे हे सगळे आयोग वागले. बापटपर्यंत, बापटनी तर आम्हाला स्वतः बोलले, बापट काय तुम्हाला गरज, ते शरद पवारांना ही वाक्यच बापटांची जाहीरपणे बोलतो. तेव्हा मी भेटलो, त्यांना बोललो, निवेदन दिली की तुमच्या शरद पवारांना आणि विलासराव देशमुखाला सांगा, दुर्दैवाने आता विलासरावजी साहेब नाहीत, त्यावेळेस होते ते, त्यांना सांगा अगोदर मागास आम्ही आहोत असं डिक्लेअर करा, मग आम्ही तुम्हाला मागासच हे करतो. हे आयोगावर असताना सर्वे करताना हे त्यांचे वाक्य. म्हणजे पूर्वग्रह दूषितपणानं या सगळ्या आयोगाने काम केलं. काही आयोगानं तर सर्वेच केला नाही, मुंबईत बसून रिपोर्ट लिहिलेले आहेत. मी आणि शशिकांत पवार साहेब आम्ही त्या खत्री आयोगाला मंत्रालयात भेटलो, अनेक लोक, त्यांनी कुठं म्हणजे सर्वे केला नाही, काही नाही. यामुळे काय झालं की जे असं परसेप्शन जे आहे मराठा समाजाच्या बद्दल, हे सत्ताधारी वर्ग आहे, मोठा कारखानदार वर्ग आहे, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री असणारा वर्ग आहे, त्यामुळे तेवढीच फक्त इमेज त्यांच्या IQ आणि वर्तमानपत्र किंवा काही लोक जे मुद्दामी करतात ते त्यांच्या डोक्यात होतं, ते त्यांनी कागदावर उतरवलं आणि त्यानं आमचा घात झाला. पण हे त्यांनी कधीच पाहिलं नाही की मग केंद्र सरकार असो कोणतंही किंवा राज्य सरकार असो, यांचे जे नॉर्म्स आहेत गरिबीचे, आर्थिकदृष्ट्या दुर्बलाचे, DRDचे, याच्यामध्ये 65-70% हा मराठा समाज गरिबीमध्ये आहे ना. हा रिपोर्ट हा कधीच कुणी वापरला नाही, कधीच कुणी ग्राह्य धरला नाही, ती बाजू कधीच कुणाला पुढे आणली नाही. यामुळं काय झालं की आमचं नुकसान झालं. म्हणून आता या सुप्रीम कोर्टानं सुद्धा जजमेंट देत असताना हा उल्लेख केला, तुमचे आमदार आहेत, खासदार वगैरे हे सगळे आहेत, पण त्यांनी पण ही उल्लेख म्हणजे ग्रहितच धरलं नाही सगळं, आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही तर एवढं अशा आहे, तर मग तुम्हाला काय गरज आहे, असं जे सगळं आहे. त्याच्यामुळे लोकांचा दृष्टिकोन असा आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. आजच तुम्ही लोकमतमध्येच बातमी आहे बघा, नाशिकचे जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अनाथाश्रम आहे. 85% मुलं सगळे मराठा समाजाचे, त्यांचे बेहाल चालू आहेत सरकारनं. मग कोणतं हे सरकार असो, मागचं सरकार असो, त्याच्या मागचं असो, या सरकारनं जी अनाथाश्रम चालू केलाय तिथं चांगल्या सुविधा नाहीत, तिथं प्रचंड हाल आहे. आता तिथं आम्ही शिवसंग्रामच्या वतीनं काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत. संजय लाखे पाटील, काल जी युवराज संभाजीराजे छत्रपती यांची पत्रकार परिषद झाली, त्यामधनं मेसेज काय केलाय, त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्यातनं मेसेज काय केलाय की राजकारण्यांना मराठा समाजाशी काही घेणं घेणं नाही आहे, कारण हा प्रश्न त्यांनी राजकीय करून ठेवलाय. मी मात्र समाजासाठी पुढे आलेलो आहे, समाजाचं नेतृत्व आता माझ्या हातात आहे, माझ्यामुळे समाज शांत आहे आणि या राजकारण्यांकडनं मी आरक्षण घेणार आहे. याचा अर्थ आतापर्यंत राजकीय पक्षांनी जे प्रयत्न केले ते सुप्रीम कोर्टात जाऊन कसे फसले, यांच्याकडे कुठला पर्याय नाही म्हणून मग त्यांनी 3 पर्याय दिले. मागण्या यांना माहिती नाहीत म्हणून त्यांनी 5 मागण्या दिल्या आणि राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. थोडक्यात प्रोजेक्शन काय झालं की संभाजीराजा आहे म्हणून मराठा समाजाला कोणी वाली आहे, नाहीतर राजकारण्यांनी वाऱ्यावर सोडलाय. आशिषजी, माझे मित्र वीरेंद्र पवार यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी मी 100% सहमत आहे. मराठा समाजाचा आणि सकळ मराठा समाजाचा समन्वयक म्हणून आणि काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून सुद्धा काल छत्रपती संभाजीराजेने जी भूमिका मांडली त्या भूमिकेचं मी 100% समर्थन करतो. हे मी आपल्याला उघडपणे या ठिकाणी सांगतो. जे 3 मार्ग छत्रपतींनी सांगितले ते अत्यंत योग्य आहेत आणि ते सोडून कुठलाही मार्ग नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर 6 तारखेपर्यंत राज्य सरकारच्या हातात असलेल्या 6 गोष्टी राज्य सरकारने केल्या पाहिजे, हा जो अल्टिमेटम त्यांनी दिलाय आणि त्याला अजितदादांनी उत्तर दिलंय की काहीतरी त्यावर मार्ग निघाल, तर तेही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आणि शेवटी कसं आहे, जे शासन आदेश चंद्रकांत पाटलानं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात काढले होते त्याचं आणखीन इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. पण याचा अर्थ ह्या सरकारने ती करायचं नाही का?
निश्चित केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्न आहेत. म्हणून म्हणजे मागच्या तुमचं सरकार आहे ना, 1.5 वर्ष झालं ना, मग का नाही झालं इम्प्लिमेंटेशन? नाही, कालपर्यंत अडचण अशी होती की प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होतं. तर मागच्या 8 दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, अशोकराव चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात आम्ही सगळे मिळून माननीय मुख्यमंत्र्याकडे गेलो आणि राज्य सरकारच्या हातामध्ये जे विषय आहेत हे तातडीने सोडवा ही मागणी केली. त्यानंतर त्यांनी जी सोमवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. संजयराव एकच मिनिट, तुम्हाला फक्त मी डिस्टर्ब करत नाही, तुम्ही बोला. खरं हरकत नाही. फक्त एकच तुम्हाला सांगतो, बाकीचे तर अनेक गोष्टी आहेत आपल्या हातामध्ये. मराठा समाजाचं 5 तारखेला आरक्षण रद्द झाल्याच्या नंतर आणि 9 सप्टेंबरला स्थगिती मिळाल्यानंतर तुम्ही त्या अनेक गोष्टीच्या बैठकीमध्ये साक्षी आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्याला अगोदर सुद्धा आणि आता 5 तारखेच्या नंतर 6 तारखेला सुद्धा मुख्यमंत्री अशोकराव या सगळ्याला लेखी पत्र दिले की ओपन वर्गामध्ये आता आपण आलो, हे तर मान्य की नाही तुम्हाला? मग ओपन वर्गासाठी केंद्र सरकारचं ईडब्ल्यूएच आरक्षण आहे, तेवढं तर लागू करा. आता आज 29 तारीख आहे संजयराव, जी आर काढायचा आहे. बोलू का? मूळ विषय असा आहे की छत्रपती संभाजीराजेची जी भूमिका आहे ती अत्यंत योग्य भूमिका आहे. ती भूमिकाला मला मंजूर आहे आणि 1.5 वर्ष झालं तुम्ही त्यातल्या काही मागण्या पूर्ण केल्या नाही. ईडब्ल्यूएस 10% लागू करण्याचा GRही काढला नाही. त्या संदर्भात आता मला एक विषय काय करताय, काही नाही केलं असं म्हणताय तुम्ही. सारथी बंद केली व्यवस्थित. काय केलं? सारथी व्यवस्थित बंद केली की त्यांनी, काही नाही केलं कसं काय म्हणताय वीरेंद्र? अगदी बरोबर. JP गुप्ता सचिव असतानाच फडणवीस सरकारच्या काळामध्ये सारथीची स्वायत्तता काढली आणि पाहिजे असेल तर तुम्हाला GR देतो मी तो. नाही पण ते भ्रष्टाचाराचे आरोप होते, तर भ्रष्टाचार कुठे कुणावर होते? भ्रष्टाचार बाहेर नाही. त्यांचे जर नाव बाहेर आले, नाव जर बाहेर आले, विजय वडेट्टीवार यांनी गोदरेजचं मोठं कुलूप आणून ठेवलं होतं सारथीला लावायला, हे तुम्ही विसरलात. अजित पवारांनी विनायक मेटेंच्या सांगण्यावरनं उघडलं. नाही, माझ्या सांगण्यानुसार ते बैठक जी झाली ना, त्याला वीरेंद्र होता, काही लोक होते, आम्ही नंतर ते अजित पवारांनी उघडलं ना आणि त्यानंतर ते अजित पवारांकडे सोपवलं गेलं. त्याला सुद्धा काँग्रेसनी विरोध वडेट्टीवारांनी ते अजित पवारांनी उघडलं नाही. हो, पण ते उघडायला सुद्धा मध्यस्थी विनायक मेटेंची होती. नाही, माझी नाही, अनेक लोक होते, पण ते करायला सुद्धा काँग्रेसनी विरोध केला. ठरवून निर्णय होऊन सुद्धा काँग्रेसनं अनेक दिवस विरोध करून ते थांबवलं होतं. विचारा काँग्रेस तिसरा भिडू असेल तरी या सरकारमध्ये तरी विरोध करू शकतो. संजय लाखे पाटील पद आलं की तुमच्यातला कार्यकर्तापणा जातो, तसं झालंय तुमचं. बोला. आता विनायक मेटे असंही म्हणू शकतात की अजितदादा जे काही तिथं लक्ष देत नाहीत त्यालाही काँग्रेस जबाबदार आहे, असाही आरोप. मेटे साहेब आता शांत राहा. तुम्ही काही आरोप करू शकता, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही ज्येष्ठ म्हणून तुमचा मान आम्ही ठेवतो, तुम्ही काही बोलू शकता, बोला तुम्ही, ऐकतो. त्याला काही हे नाही. तर जे राज्य सरकारनं छत्रपतीने 6 मुद्दे उपस्थित केले, ते 6 तारखेच्या आत त्याचा निर्णय केला पाहिजे ह्या मताशी मी ठाम आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला भेटलो होतो आणि त्यानंतर जी काही सोमवारी उपसमितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या सगळ्या निर्णयावर, एवढंच नाही तर जी काही कॅबिनेटचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जेवढ्या जागा 2019 पर्यंत भरायच्या राहिल्यात त्या संदर्भातही निर्णय झालाय आणि येत्या कॅबिनेटला तो विषय येणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून राज्य सरकारला जे करायचंय ते राज्य सरकारनं निश्चित केलं पाहिजे. परंतु यामध्ये कळीचा जो मुद्दा आहे संभाजीराजेंनी सांगितलेला की 341A1 मेटे साहेब यामध्ये गफलत करतात. ही प्रोसिजर सर्वोच्च न्यायालयाने लेट डाऊन केलेली नाही. 102वी घटना दुरुस्ती हीच मुळात बोगस, ताकलादू आणि फसवी आहे. 338 प्रमाणे SCचं केंद्रीय मागास आयोग आहे, 338A प्रमाणे ST साठी आहे आणि 338B प्रमाणे आता त्यांनी त्यामध्ये
SCBC साठी केंद्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन केला. हे करत असताना त्यांनी त्यामध्ये कुठेही उल्लेख केला नाही की 338 मध्ये क्लॉजेस काय आहेत, असे जे लक्षात घ्या. आणि यामध्ये मोदीपेक्षा फसवं सरकार देशामध्ये कुठलंही आलेलं नाही. शेतकऱ्याचं बिल असेल फसवणूक, ATT असेल किंवा सोशल मीडिया असेल फसवणूक, कामगाराचं बिल असेल फसवणूक. बोलायचं एक आणि कायद्या वेगळ्या पद्धतीने पास करायचं. आणि सर्वोच्च न्यायालयाने ही चलाखी पकडली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही घटना दुरुस्ती करत असताना योग्य भाषेचा, योग्य शब्दाचा स्टॅट्यूट म्हणून उपयोग करा, जो 102 मध्ये तुम्ही केलेला नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि 338 पैकी 338 हे सगळ्यात महत्वाचं आहे की नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन बरोबर कन्सल्टेशन केल्याशिवाय यापुढे देशातल्या कुठल्याही राज्याला काही करता येणार नाही. ठीक आहे विनायक मेटे, मला प्रश्न असा आहे, काल संभाजी राजे पण तेच म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारला मिळून काहीतरी करावं लागेल आणि तो जो तिसरा पर्याय आहे त्यावरच काहीतरी काम होऊ शकतं, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. विनायक मेटे, याचा अर्थ सर्व पक्षीय संमती पाहिजे. भाजपनी रस्त्यावरती लढाई लढून चालणार नाही, महाविकास आघाडी सरकारला दोष देऊन चालणार नाही. असं आहे की यांचं कसं झालंय माहिती का, या सरकारचं, की आपल्याला जर काही जेवण बनवायचं असेल तर जेवणाचं सामान आणायच्या अगोदर ते म्हणतात आम्हाला जेवणाचं ताट आणा. असलं या सरकारचं. म्हणजे ज्या राज्य सरकारनी जे आता संजयराव शेवटी म्हणाले की जे अगोदरची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय वरती जाताच येत नाही ना, उगाच मोकळ आणि पोकळ गप्पा मारायच्या. देवेंद्र फडणवीस का गेले? ऐका राज्य सरकार केंद्राने हे केलं पाहिजे, केंद्राने ते केलं पाहिजे. 110 दिवसानंतर मगाशी तुमचं ऐकलं ना, मराठा समाजाची फसवणूक आहे. संजयराव लोकांनी ऐकून तर घ्या. त्या फसवणुकीमध्ये तुम्ही भागीदार आहात, शेवटी विसरू नका. असं जर तुम्ही राज्य सरकारच्या हातात पर्याय कुठे आहे? मध्ये बोलायचं तुम्हीच चालू केलं, मी चालू नाही केलं. बरं का, केंद्र सरकारकडे राज्य सरकारला जायचा आहे विषय घेऊन. मोदी सरकारच्या हातात मॅन्डेट आहे, बहुमत आहे संसदेत, ते बहुमतानं निर्णय घेऊ शकतात. पण काय निर्णय घेतला पाहिजे हे कुणी सांगत नाहीये. फक्त निर्णय घेतला पाहिजे एवढंच बोलतात. अगोदर राज्य सरकारनं त्याचं भूमिका ठरवली पाहिजे की काय करायचं. प्रस्ताव पाठवला पाहिजे राज्य सरकारने. कुठल्या राज्य सरकारनं करायचा तर ते राज्य सरकारनं दाखल केलं पाहिजे ना. हे काय करतात की फक्त आम्ही हात जोडतो, पाया पडतो, राज्यपालाला भेटतो. आता हात जोडून पाया पडून राज्यपालाला भेटून कुठं आरक्षण मिळतं का? आंधळ्या माणसालाही कळतं ना, ज्याला थोडीशी बुद्धी येते. म्हणून यांनी रीतसरपणानं मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत सर्वे करून व्यवस्थित प्रस्ताव तयार करा, मंत्रिमंडळाने मान्यता द्या, राज्यपालाकडे पाठवा, नंतर ते राष्ट्रीय मागासवर्गीय पाठवून राष्ट्रपतीकडे पाठवा. तिथं जिथं कुठं मग केंद्राकडे गेल्याच्या नंतर तुम्ही केंद्राला भांडा ना, आम्ही तुमच्या सोबत येऊ जिथं केंद्राची मदत लागेल तिथं. पण तुम्ही काही करायचं नाही, काही प्रस्ताव दाखल करायचा नाही आणि फक्त टीकाटिप्पणी करायची आणि पत्र द्यायचं, भेटाभेटी करायचं, हे करायचं. वीरेंद्र पवार काल संभाजी राजांनी अशी मागणी केली की 2 दिवसांचं एक विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे. नाही दुसरं बरोबर आहे सर. दोन दिवसांचं अधिवेशन संमती या प्रश्नावरती घेतली पाहिजे. जे राजकारण आहे ते सरकारमध्ये उद्धवजी आता मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे दोन्ही म्हणजे अख्खं विधिमंडळाचं अधिवेशन त्यासाठी बसलंच पाहिजे. कारण ह्याच्यामधले 288 पैकी 100% 230 ते 240 ते सदस्य आहेत ज्यांनी त्यावेळी आरक्षण दिलेलं होतं. प्रश्न याच्यामध्ये आहे की या दोघांना ते म्हणजे बोलतो ना, तो प्रश्न सॉल्व्ह नाही करायचा, कारण त्यांचं राजकारण याच्यावरती 2 वर्ष आरामात चालू शकतं अशी या लोकांची पक्की समज झालेली आहे. काँग्रेसची, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना. कारण त्यांना माहितीये की हा विषय जर आपण घेऊन चाललो तर 2 वर्ष आपल्याला बाकीचे सर्व कार्यक्रम करता येतात. फक्त काय झालं की मराठा आरक्षणाचा विषय टाकायचा आणि हा काय संपवायचा नाही. त्यामुळे हा विषय आतापासून नाही चालू आहे साहेब. हा 1980 ला ज्यावेळी आपण पहिल्यांदा मराठा महासंघाने जी मागणी केली होती ती अशीच होती की आर्थिक दुर्बल, जाती आधारित न देता आर्थिक दुर्बलांना तुम्ही द्या. त्यावेळी मुद्दामून प्रश्न हा टाकला होता, म्हणजे शब्द हा टाकला होता की जातीयतेच्या आधारित
केलं काय? साहेबांच्या वेळेस स्वतः ती मागणी. संपूर्णपणे पहिल्यांदा त्यांनी त्याच्यावरती गेले की मंडल आयोग जातीच्या बेसिसवरती तुम्ही आरक्षण दिलं. त्याच्यानंतर ज्यावेळी मराठा समाजासाठी मागणी केली 92 साठी, नाही आपला समाज फार मोठा आहे, आपण अशा प्रकारचं करू शकत नाही, आपण कसं आपण देणारे आहोत, आपण फार मोठे आहोत, हे घरच्या पुरतं करत राहिले, बाकीच्या गोरगरीब समाजासाठी बघितलंच नाही. आणि त्यामुळे आज ही अवस्था आहे. आणि जर काँग्रेस पक्षाच्या बद्दल जर बोलायचं राहिलं तर मी यावेळी सांगेन की या मागच्या 2 वर्षामध्ये काँग्रेस सरकारने म्हणजे काँग्रेस पार्टीने मी सांगेन जेवढं नुकसान मराठा समाजाचं केलंय ना तेवढ्या या 3-4 पक्षापैकी कोणी केलेलं नाही. अगदी लाखे पाटील 100 एक उदाहरणं देतो तुम्हाला तर माहितीच आहे. सारथी वडेट्टीवारांनी संपवली तुम्ही. दुसरा प्रश्न असा झाला त्याच्यानंतर की ज्यावेळी 12-11वीचं ऍडमिशन होतं सेकंड लिस्ट तुमच्या याच वर्षा गायकवाडनी थांबवली. त्यावेळी कंटेम्प्ट ऑफ कोर्टची सांगितली. ज्यावेळी कोर्ट ऑर्डर पण आलेली नव्हती तेव्हा ती म्हणते की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होते म्हणून. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कसं होईल जर कोर्टाची ऑर्डर नाही आली. आणि आज ज्यावेळी याच ह्यांच्या प्रमोशन रिझर्वेशन प्रमोशनच्या वरती ऑर्डर आलेली असताना इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही दबाव करताय, ही तुमची जातीयता नाही का? आणि त्याच्यावरती बोलायला तुमची कोणाची हिंमत होत नाही. तुम्ही नाही का मराठा समाजाच्या अधिकारांचे आता नुकसान करता, बोलणार नाही तुम्ही त्याच्यावरती. तिसरं उदाहरण घ्या. तुमचे वडेट्टीवार सरळ ठोकपणे सांगतात मराठा समाजाचं आरक्षण हे बोगस आरक्षण आहे. काय कारवाई केली तुम्ही तुमच्या मराठा त्या अधिकाऱ्यांवरती किंवा त्या मंत्र्यांवरती? वडेट्टीवार काय केलं? कमी पडलं नाही तर नितीन राऊत अजून एक स्टेटमेंट काढून बसतात. तुमच्या या सर्व गोष्टीमुळे मराठा समाज आज काँग्रेसवरती खूप नाराज आहे, लक्षात घ्या. कारण या फॅक्ट आता लपून राहत नाही. पूर्वी या दडवता यायच्या, सोशल मीडियामध्ये सर्व ठिकाणी पसरतात. वर्षा गायकवाडच्या इथे तर मी स्वतः तिथे उपस्थित होतो आणि मीच त्यांना सांगितलं होतं मॅडम 2 वाजलेत, दुसऱ्या दिवशी 2 वाजलेत, अजून कोर्ट ऑर्डर नाहीये, तुम्ही मराठा समाजाचं कशी काय सेकंड लिस्ट थांबवली? 36,000 मुलांचं नुकसान झालं, वंचित राहिले ते शिक्षणापासून. 7 की 8 सप्टेंबर 7 किंवा 8 सप्टेंबर तारीख होती ती. हो सर. आणि त्यावेळी तुम्ही नुकसान करणार प्रत्येक वेळी. आणि आज पदव्युत्तर आता हे जे प्रमोशन इन रिझर्वेशन चालू आहे, रिझर्वेशन इन प्रमोशन चालू आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळी हायकोर्टाने त्याच्यावरती निकाल दिल्यानंतर, सुप्रीम कोर्टामध्ये स्टे दिल्यानंतर, स्टे नाही दिल्यानंतर आज ज्यावेळी राज्य सरकार GR काढतं तर तो GR रद्द करण्यासाठी तुमचे जातीयवादी मंत्री ताकद लावतात. शपथ घेऊन झालेले मंत्री आहेत ना. मग ते आज जर करत असतील तर तुम्ही त्यांना काही नाही बोलणार. संजय लाखे पाटील उत्तर द्या. 102वी घटना दुरुस्ती ही 14 ऑगस्ट 2018 रोजी केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण 30 नोव्हेंबर 2018 रोजी दिलं. तब्बल 100 ग्रामपंचायतच्या सदस्यालाही कळतं की आज जर GR एखादा निघाला असेल तर उद्या त्या GR प्रमाणे आपण कारवाई करू शकत नाही. तो GR अस्तित्वात नसतो, परंतु त्याची काही दखल न घेता मराठा समाजाची केवळ फसवणूक करायची यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना 30/2018 या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. आणि प्रमोशन मधलं आरक्षण हा जो वीरेंद्रने मुद्दा उपस्थित केला, आपल्याला एवढंच सांगतो या मुद्द्यावर मंत्रिमंडळाची त्या विषयाची जी उपसमिती आहे अजितदादाच्या अध्यक्षतेखाली, हिची सोमवारी बैठक होणार आहे आणि त्यामध्ये निर्णय होईल ना तो. त्याच्यामध्ये इतकी घाई करायची किंवा कुणाच्याही अंगावर जायचं आणि सामाजिक वातावरण बिघडवायचं काही कारण असायचं कारण नाही. ठीक आहे. विनायक मेटेंनी 5 तारखेला मोर्चा काढलाय बीडमध्ये, 6 जूनला संभाजीराजांनी अल्टिमेटम दिलाय. तर संजय लाखे पाटील आता राज्य सरकारची भूमिका काय? जे आंदोलन आहे हे राजकीय भाजप त्याला नाही, पण जी भूमिका छत्रपतींनी घेतली तिचा निश्चित आदर केला पाहिजे यासाठी आणि 6 तारखेपूर्वी निर्णय घेतले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि निर्णय झाले पाहिजेत हे बघू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, मी इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय.